मित्रांनो, आज आपण भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी मॅथमॅटिक्सचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण सुरू करत आहोत. आपण या ऑनलाईन कोचिंग क्लासेसचे 2 पार्ट करणार आहोत. काही लेक्चर जे काय आहेत ते CETचे असतील आणि काही आपल्या रेग्युलर नवीन सिलेबसनुसार असलेल्या 12वीचे असतील, 12th स्टँडर्डचे. आज आपण त्यामध्ये 12वीचा जो काय क्रमानुसार जो चॅप्टर चालू आहे, 12वीचा चॅप्टर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जेवढा काही पोर्शन आज कंप्लीट होईल त्याच्यामधले जे काही बेसिक्स आहेत ते आपण आज नोट डाऊन करणार आहोत, ते समजून घेणार आहोत. तर पहा, आज आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचंय, काय स्टडी करायचे. तर बेसिकली आपल्याला आधी लाईन माहिती असायला पाहिजे, नंतर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा विचार करू शकतो किंवा करूया. काय असतं लाईन म्हणजे, व्हॉट इज अ लाईन, कोणी सांगू शकतंय काय असेल लाईन? लाईन इज अ वन ऑफ दी लोकस. बरं, बेसिकली लोकस म्हणजे काय ते बी माहिती असायला पाहिजे. आपल्याला काही कन्सेप्ट आज समजून घ्यायचे. लोकस, व्हॉट इज अ लोकस, व्हॉट इज अ लाईन, डिस्टन्स ऑफ लाईन किंवा लेंथ ऑफ लाईन, त्यानंतर मिड पॉइंट ऑफ द लाईन, त्यानंतर स्लोप ऑफ लाईन, व्हॉट इज अ इन्क्लिनेशन, then what is the standard form of the line, then slope of equation by line किंवा different forms of the equations of the line, असा आजचा पोर्शन आपण क्लिअर करणार. व्हॉट इज अ लोकस? पहा, लोकस इज, तुम्ही लिहून घेऊ शकता, लोकस काय आहे हे आपण समजून घेऊया. व्हॉट इज अ लोकस? Locus is basically set of points which satisfies some geometrical conditions. Some geometrical conditions म्हणजे इट इज द ग्रुप ऑफ ऑर द सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन. एखाद्या प्लेन मध्ये असलेला हा सेट ऑफ पॉइंट आहे, मग हा लोकस आहे, याला आपण लोकस म्हणतो. बेसिकली लोकस हा एक काय, एक हा जिओमेट्रिकल वर्ड असा आहे, लक्षात घ्या. आणि या लोकस म्हणजे काय, इट इज अ सेट ऑफ पॉइंट. मग त्या लोकसचा उपयोग करून आपण काही तयार करू शकतो, कोणतीही जिओमेट्री किंवा कोणती फिगर आपण त्याच्यापासून बनवू शकतोय. मग असा लोकस आहे. Then what is a line किंवा स्ट्रेट लाईन? लाईन किंवा स्ट्रेट लाईन म्हणजे काय नेमकं? व्हॉट इज अ लाईन? लाईन इज अ बेसिकली काय आहे, पहा, लाईन, हाऊ टू फॉर्म द लाईन. लाईन हे लोकस पैकी 2 पॉइंट आपल्याला असायला पाहिजे, एनी 2 पॉइंट्स. द लोकस ऑफ एनी 2 पॉइंट्स विथ डिफाईन एनी डायरेक्शन. कुठली तरी एक डायरेक्शन असते त्याला. मग लोकसचे काय, 2 पॉइंट, बरोबर ना. लाईन म्हणजे काय, एनी 2 पॉइंट्स, एनी 2 पॉइंट्स. 2 पॉइंट आपण कोणतेही घेऊया, लक्षात घ्या. एनी 2 पॉइंट्स ऑफ लोकस डिफाइन्स अ डायरेक्शन. काय असेल याला, एक डायरेक्शन असेल. मग समजा लाईन आपल्याला सांगते, समजा आपण काय करूया, ते जे काही 2 पॉइंट आहेत, बेसिकली एखाद्या लाईनवरचे 2 पॉइंट आपण घेऊ शकतो. समजा एंड पॉइंट आपण लक्षात घेऊ, समजा हे लाईनचे 2 पॉइंट आहे आणि हॅव्हिंग सम डायरेक्शन, बरोबर आहे. याला डायरेक्शन आहे, हे 2 पॉइंट आहेत. सपोज हा A पॉइंट आहे आणि हा B पॉइंट आहे. मग असे अनेक पॉइंट पैकी आपण काय केले, कन्सिडर द एनी 2 पॉइंट्स, द लाईन विच इज फॉर्म आउट ऑफ द many points of the locus, out of 2 points, many points we have required only 2 points. किती पॉइंट असू द्या, आउट ऑफ सच लोकस पॉइंट जे आहेत त्या लोकस पैकी फक्त आपल्याला 2 पॉइंट असायला पाहिजेत
पण which are considered as the definite or the which define the direction. त्याला काही ना काहीतरी डायरेक्शन असायला पाहिजे तरच आपल्याला याला लाईन म्हणता येईल. समजा विदाउट लाईनचा जर आपण विचार केला, सॉरी विदाउट डायरेक्शनचा, विथ डायरेक्शन जी काय ती लाईन आहे, आणि विदाउट डायरेक्शन जर आपण विचार केला त्याला काय म्हणता येईल? दिस इज अ लाईन सेगमेंट. काय म्हणतात त्याला? त्याला लाईन सेगमेंट आपण म्हणतो, लक्षात घ्या. आणि डायरेक्टली जर विथ डायरेक्शन म्हटलं ती लाईन असते आणि हे लाईन सेगमेंट असतो, हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. मग समजा सच अ लाईन हॅव्हिंग सम डिस्टन्स ऑफ द लेंथ, त्याला काहीतरी लेंथ असेल, डिस्टन्स असेल काहीतरी त्या लाईन. तशी तर लाईन जर आपण समजा लाईनच्या काही प्रॉपर्टी जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याचे काही समजा आपण फीचर्स लक्षात घेतले, तर त्या लाईनला दोन एंड पॉइंट आहेत. काय? द लाईन कन्सिस्ट ऑफ टू एंड पॉइंट्स. लाईन मला दोन एंड पॉइंट खूप महत्वाचे आहे. अँड ऑल्सो हॅव्हिंग सम लेंथ, त्याला काहीतरी डेफिनेट लेंथ आहे, बरोबर? त्याला लेंथ आहे, डिस्टन्स आहे काहीतरी तिचं. आणि जर आपण एखाद्या लाईनचं डिस्टन्स जर मेजर जर करायचं म्हटलं तर आपण त्याला काय करू शकतो? मीटरमध्ये त्याला आपण मेजर करू शकतोय, बरोबर ना? आपल्याला त्याला मीटरमध्ये मेजर करता येईल, सेंटीमीटरमध्ये मेजर करता येईल. जे काय आपल्याकडे युनिट असेल आपल्या त्या कंडिशनला, तिथं आपण त्याला लाईन मेजर करू शकतोय. मग पुढचा मुद्दा काय? तर लाईनचं समजा दोन पॉइंट आहेत. समजा या पॉइंटचे कोऑर्डिनेट सपोज x1 y1 असतील आणि या दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 असतील. काय असतील? पहिल्याचे x1 y1 असतील आणि दुसऱ्याचे x2 y2 असतील. मग आपल्याला या प्रॉपर्टी लक्षात आल्या तर आपल्याला करायची त्या लाईनची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? तर आपल्याला मिळवायचंय डिस्टन्स ऑफ लाईन. काय मिळवायचंय? डिस्टन्स ऑफ लाईन आपल्याला मिळवायचंय, लक्षात घ्या. मग आपण काय करूया? त्या लाईनचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करूया. मग यासाठी काय यूज करतो आपण? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. मग काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात घ्या. दोन पॉइंटच्या मधलं जर डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो. तो डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच डिस्टन्स ऑफ द लेंथ इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1. दुसरा पॉइंटचा जो काय आहे, दुसरा पॉइंट x2 मायनस x1. दुसरा पॉइंटचा पहिला x कोऑर्डिनेट, पहिल्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला एक नंबर, बरोबर, डिस्टन्स आपल्याला एक रिअल नंबर, पॉझिटिव्ह रिअल नंबर अशा प्रकारचा पॉझिटिव्ह इंटिजर असा आपल्याला डिस्टन्स मिळतं. जर ते आन्सर समजा निगेटिव्ह आलं ते निगेटिव्ह असू शकत नाही, लक्षात घ्या. ते पॉझिटिव्ह असेल का? तर डिस्टन्स हे मॅग्निट्यूड गृहीत धरतो आपण, त्याप्रमाणे आपल्याला डिस्टन्स याचं मिळून जाईल. आता डिस्टन्स आपल्याला मिळालं, त्यानंतर आपल्याला पहा जी काही लाईन आहे तर त्याच्यामध्ये एखादी लाईन आपण जेव्हा ड्रॉ करतो त्या लाईनचा आपल्याला मिड पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहा, समजा ही लाईन आहे आणि या लाईनचा हा ए बी लाईन आहे आणि हे सी हा त्याचा मिड पॉइंट आहे. म्हणजे मला सांगा याचे कोऑर्डिनेट हे, याचे कोऑर्डिनेट हे, तर याचे कोऑर्डिनेट काय असतील? बरोबर ना? म्हणजे सी चे कोऑर्डिनेट काय असतील? तर त्यासाठी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला लक्षात घेऊया. कोणता फॉर्म्युला? मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट आपण कॅल्क्युलेट करायचं. मिड पॉइंट सी आपल्याकडे आहे, तर मिड पॉइंट सी काय असेल? तर मिड पॉइंट सी असेल x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2 कॉमा y2 प्लस y1 डिवायडेड बाय 2. तर अशा प्रकारे आपल्याला तो मिड पॉइंट सुद्धा आपल्याला मिळू शकतो. लक्षात घ्या, काय होऊ शकतो? मिड पॉइंट. म्हणजे काय करायचंय? वी आर टेकिंग द सम ऑफ x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. म्हणजे जर तिथलचा आपल्याला कोएफिशियंट मिळेल, जो काय आहे, सॉरी कोऑर्डिनेट आपल्याला मिळून जाईल.
दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर दुसऱ्या बाजूला y2 + y1/2 आपल्याला दोन्ही कोऑर्डिनेट मिळतील. म्हणजे सी पॉइंट साठी हा x आहे आणि हा y. अशा प्रकारे आपल्याला मिड पॉइंट सुद्धा अंडरस्टँड करता येईल किंवा आपल्याला मिळवता येतो. आता पहा आपल्याला पुढचा जो काही पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पुढचा पॉइंट आपल्यासाठी आहे स्लोप ऑफ सच अ लाईन. मग तो स्लोप समजून घेण्यासाठी आधी आपल्याला इन्क्लिनेशन ऑफ द लाईन ही माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज अ इन्क्लिनेशन ऑफ द लाईन ते आपण समजून घेऊया. बघा मी लाईनचे एक फिगर जिओमेट्री ड्रॉ करतो त्याच्यामध्ये व्हॉट इज इन्क्लिनेशन आणि हाऊ टू कॅल्क्युलेट द स्लोप. स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचं इन्क्लिनेशन म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर हेडिंग टाका. इन्क्लिनेशन ऑफ लाईन. व्हॉट इज अ इन्क्लिनेशन. आधी तुम्हाला फिगर ड्रॉ करून देतो नंतर आपण इन्क्लिनेशन चेक करूया. समजा हा आपल्याकडे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि समजा लाईन आपण अशा प्रकारे इथे ड्रॉ केली. ठीक आहे, आपल्यासाठी एक लाईन आहे असं आपण मानलं. पासिंग थ्रू द ओरिजिन आहे समजा असू द्या जशी असेल तशी. मग ही लाईन या प्रकारची लाईन आहे आणि ही जी काय लाईन आहे हा एक्स ॲक्सिस आहे हा वाय ॲक्सिस आहे. व्हॉट इज इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन इट इज नथिंग बट द पॉझिटिव्ह अँगल म्हणजे नॉन निगेटिव्ह. लक्षात घ्या, द नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय लाईन विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस इज नोन ॲज द इन्क्लिनेशन. म्हणजे काय म्हणायचं याला म्हणायचं इन्क्लिनेशन. म्हणजे लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर नॉन निगेटिव्ह तयार केलेला अँगल म्हणजेच त्याला म्हणायचं इन्क्लिनेशन. म्हणजे आपण काय करूया हिअर थीटा इज अन इन्क्लिनेशन. म्हणजे काय म्हणायचं द अँगल मेड बाय किंवा आपण याला नॉन निगेटिव्ह अँगल लक्षात घेऊ. द नॉन निगेटिव्ह अँगल made by line with positive side direction of x-axis is known as inclination. त्याला आपण काय म्हणतो लक्षात घ्या, is known as the inclination. याला आपल्याला inclination म्हणता येतं. Which is denoted by theta and measured in degree or रेडियन. डिग्री किंवा रेडियन मध्ये आपण त्याला मेजर करू शकतो. तो एक अँगल आहे हे आपल्याला लक्षात येते. आता इन्क्लिनेशन लक्षात आलं. पहा इन्क्लिनेशन हा एक अँगल आहे. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर त्या लाईन तयार केलेला अँगल म्हणजे इन्क्लिनेशन. आता आपण पुढचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे आणि पुढचा पार्ट जो आहे तो स्लोप ऑफ लाईन. काय आहे लक्षात घ्या, स्लोप ऑफ लाईन. आता व्हॉट इज अ स्लोप ऑफ लाईन ते बी आपण समजून घेऊया. बघा तुमच्या इन्क्लिनेशन लक्षात आलाय. तर पुढचा पॉइंट आहे स्लोप ऑफ लाईन. काय स्लोप ऑफ लाईन. पहा स्लोप ऑफ लाईन आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि या स्लोप ऑफ लाईन म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. पहा स्लोप जो काय आहे तो स्लोप म्हणजे द टँजंट ऑफ इन्क्लिनेशन. काय टँजंट ऑफ इन्क्लिनेशन. जो काय टँजंट आहे आपल्यासाठी, जो काही इन्क्लिनेशन आहे त्याचा टँजंट आपल्याला घ्यायचा आहे. इज नोन ॲज द स्लोप ऑफ द लाईन विच इज डिफाईन ॲज टेकिंग द टँजंट ऑफ इन्क्लिनेशन. म्हणजे काय आपल्याला स्लोप सांगता येतो. स्लोप इट इज नथिंग बट टॅन थीटा. काय करतात आपल्याला स्लोप जो काय आहे तो स्लोप इट इज नथिंग बट टॅन थीटा. स्लोप जो आहे तो आपल्याला टॅन थीटा म्हणून सांगता येईल जो काय आहे तो. आता पुढे लक्ष द्या की समजा या फिगरमध्ये आपण असं लक्षात घेतलं या लाईनचा हा जो काय आहे तो हा एक पॉइंट आहे x1 y1. दुसरा पॉइंट हा जो आहे x2
y2 आहे असं आपण लक्षात घेतलं. हे डिस्टन्स आपण मेजर जर केलं तर हे किती असणार आहे, y इतकं असणार आहे. आणि हे जर डिस्टन्स आपण मेजर केलं तर हे किती असणार आहे, x इतकं असणार आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला काय करायचं आहे, याचं आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं की कशा प्रकारे आपल्याला हा पॉईंट अंडरस्टँड करता येईल किंवा काय आपल्याला सांगता येईल ते आपण लक्षात घ्यायचं. मग x आणि y आपल्याकडे आहे. मग आता त्याप्रमाणे आपण ते समजून घेऊया की कशा प्रकारचा पॉईंट आपल्याला अंडरस्टँड करायचा किंवा काय आहे. मग आपण समजा या जिओमेट्रीवरून जर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा काहीतरी रेफरन्स आपण इथं अप्लाय केला तर आपल्याला tan थीटा इक्वल टू काय मिळेल, y अपॉन x मिळेल. लक्षात घ्या. काय मिळेल इथं आपल्याला, y अपॉन x. म्हणजे tan थीटा इक्वल टू काय मिळू शकतं, y अपॉन x आपल्याला मिळू शकते. पण बेसिकली y जो काय आहे तो y हा चेंज इन द y आपल्याला दाखवायचा आहे. कशामध्ये दाखवायचा आहे, चेंज इन द y. म्हणजेच काय, y2 मायनस y1 डिवायडेड x2 मायनस x1. याला आपण काय म्हणू शकतो, डिवाइड बाय dx. म्हणजे एकंदरीतच जो काय स्लोप आहे तो m या लेटरने दाखवतात आणि m इज इक्वल टू tan थीटा सुद्धा आपल्याला म्हणता येत आहे. आणि tan थीटा इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड x2 मायनस x1. अर्थातच dy बाय dx म्हणजे सुद्धा स्लोप. हे आपल्याला लक्षात घेता येईल किंवा समजून सांगता येईल. तर असा स्लोप आपण एखाद्या लाईनचा आपण मिळवू शकतोय. तर याप्रमाणे आपल्याला स्लोप मिळालाय. जो काही स्लोप आहे तो आहे y2 मायनस y1 डिवायडेड x2 मायनस x1 इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू m. अशा प्रकारे आपल्याला जो काय तो स्लोप आपल्याला समजून सांगता येईल. आता आपल्याला पुढचा जो काय पार्ट आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द लाईन. एखाद्या लाईनचं इक्वेशन काय असतं, समजा जी आपण कोणती लाईन ड्रॉ करूया ती पासिंग थ्रू द ओरिजिन असेल किंवा नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन असेल, जशी असेल त्याप्रमाणे. पुढचा पॉइंट आहे स्टँडर्ड इक्वेशन. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला समजून घ्यायचे. बघा, लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन कशा प्रकारे आपल्याला लक्षात घेता येईल किंवा ते कसं आपण अंडरस्टँड करायचंय त्याप्रमाणे आपण थोडक्यात त्याचा विचार करणार आहोत. तर समजा मी एक लाईन ड्रॉ करतो या ठिकाणी. समजा ही लाईन या प्लेन मध्ये पासिंग थ्रू द ओरिजिन ही लाईन आहे आणि दुसरी एक लाईन आहे या ठिकाणी ही L1 आहे आणि ही L2 आहे. पहिली लाईन जी आहे ती पासिंग थ्रू द ओरिजिन आहे, म्हणजे याचा अर्थ त्याची इंटरसेप्ट काय 0 आहे. पण या ठिकाणी याचा इंटरसेप्ट 0 नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. एक जे आहे ते ax प्लस by इज इक्वल टू 0 हे आहे पासिंग थ्रू द ओरिजिन. काय आहे, पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून जाणार. लक्षात घ्या. आणि दुसरा आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे आहे नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. काय आहे, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून जाणार, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात घ्या. आणि पासिंग थ्रू ओरिजिन अशा पद्धतीचे दोन एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. आता पहा, असे जर एक्झाम्पल आपल्याकडे असतील तर या इक्वेशन वरून आपल्याला काही स्लोप वगैरे कॅल्क्युलेट करता येतो. कसा स्लोप आपण मिळवू शकतो, मग आपण काय करूया, स्लोप ऑफ लाईन बाय इक्वेशन. या इक्वेशन वरून आपल्याला स्लोप मिळवायचा आहे. आणि स्लोप किती मिळतो बघा, m इज इक्वल टू tan थीटा आहेच, dy बाय dx आहेच. इथं याप्रमाणे हे इक्वेशन असेल किंवा असं इक्वेशन असेल तर इथं आपल्याला स्लोप काय मिळतोय ते आपल्याला समजून घ्यायचं. व्हॉट इज द स्लोप इन सच अ केस. याच्यामध्ये मिळतो मायनस a अपॉन b. हा आपला स्लोप आहे. लक्षात घ्या. काय हा, दिस इज आवर स्लोप मायनस a अपॉन b. म्हणजे जर समजा असं इक्वेशन असलं लाईनचं, एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. एक्झाम्पल समजा आपल्याकडे आहे 3x मायनस 2y प्लस 3 इज इक्वल टू 0. then what is the slope? Slope is equal to काय, a किती आपला, a म्हणजे 3 आहे आणि b म्हणजे -2, म्हणजे मायनस इन ब्रॅकेट 3 अपॉन -2 म्हणजे किती झाली शेवटी 3/2 इज द स्लोप ऑफ लाईन. असं ते आपल्याला अंडरस्टँड करता येते.
आता पुढे आपण काय करूया, इंटरसेप्ट लक्षात घेऊया. कोणता पॉईंट लक्षात घ्यायचा आपल्याला, इंटरसेप्ट्स. आणि इंटरसेप्ट हे दोन प्रकारचे आहेत. कोणते, तर पहिला लक्षात घेऊया आपण एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट तो कसा काढायचा या लाईन वरून, तर तो आपल्याला मिळतो एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू -c/a. आणि दुसरा जो आहे तो आहे वाय इंटरसेप्ट. आणि वाय इंटरसेप्ट आपल्याला कसा मिळतो, तर तो मिळतो -c/b. तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या लाईनच्या काही प्रॉपर्टीज समजून घेता येतात. लाईनचं इक्वेशन अशा मेथडचं असतं. तर स्लोप असा कॅल्क्युलेट करतात, त्याचा एक्स इंटरसेप्ट असा मिळतो आणि वाय इंटरसेप्ट याप्रमाणे आपल्याला मिळतो. लक्षात घ्या, आपण या एक्झाम्पल मध्ये जर एक्स इंटरसेप्ट जर कॅल्क्युलेट केला तर एक्स इंटरसेप्ट काय येऊ शकतो, तर एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू काय येईल आपल्याला, -c/a. लक्षात घ्या, म्हणजे -c/3 म्हणजे किती आला, हा 1 येऊ शकतोय. त्यानंतर वाय इंटरसेप्ट काय येऊ शकतोय, तो वाय इंटरसेप्ट जो काय आहे तो आपल्याला मिळेल -c म्हणजे 3/b म्हणजे सुद्धा -2 म्हणजे किती मिळेल आपल्याला, 3/2. अशा प्रकारे आपल्याला जो काय आहे तो आपल्याला इंटरसेप्ट आपल्याला मिळून जाईल. याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करता येईल. अशा प्रकारे हे झालं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन. मग एक विचार करा की असं एकच इक्वेशन आहे का लाईनचं, तर नाहीये. इक्वेशन आपण एकच आहे, पण इक्वेशन आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. त्याचे आपल्याला काही डिफरंट फॉर्म आपल्याला लक्षात घ्यायचे, ते नोट डाऊन करा. हेडिंग टाका सगळ्यांनी, डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. Different forms of equation of line. पहा, आपल्याला एकच माहिती आहे. एक जो आहे तो आपण पहिला लिहून टाकूया, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म आपण लिहूया डायरेक्ट इक्वेशन ऑफ लाईन. काय आहे, तर तो आहे x प्लस by प्लस c इक्वल टू 0. जेव्हा ही लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असेल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी c ची व्हॅल्यू जी काय आहे ती 0 मिळणार आहे. आता आपण दुसरा फॉर्म आपण लक्षात घेऊया. इक्वेशनचा फॉर्म अजून कसा मेथडचा असू शकतो, तो पहिला झाला. दुसरा याच्यामध्ये स्लोप आणि पॉइंट फॉर्म. कोणता, तर स्लोप आणि पॉइंट फॉर्म. समजा आपण असं लक्षात घेतलं, लेट m is a slope and such a line passing through the point, such a line passing through the point आपण मानला x1, y1. then what is the equation? इक्वेशन कसं आहे बघा, इक्वेशन इज y minus y1 is equal to m in bracket x minus x1. हे लक्षात ठेवायचं आहे. हा आहे दुसरा फॉर्म, हा आहे पहिला फॉर्म. लक्षात घ्या, असे दोन फॉर्म आपल्याला मिळाले. त्यानंतर पुढचा विचार करा. नेक्स्ट तिसरा पॉइंट आपण लक्षात घेऊया. The third form is double point form किंवा 2 point form. आपण त्याला काय म्हणूया, 2 point form. 2 पॉइंट जर असतील 2 point form. मग या 2 point form मध्ये आपल्याला कशा प्रकारे अंडरस्टँड करता येईल. समजा आपण असं लक्षात घेतलं, लेट
the line having 2 points, suppose A x1 y1 and B x2 y2. And what is the equation of line? The equation of line is y minus y1 divided x minus x1 is equal to x y2 minus y1 divided x2 minus x1. अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ लाईन लिहू शकतो. किंवा आपल्याला असे लिहिता येतं y minus y1 is equal to y minus y1 is equal to y2 minus y1 divided x2 minus x1 into x minus x1. आता पहा याचा मीनिंग काय, y2 minus y1. जर समजा आपण मगाशी लक्षात घेतलं एखाद्या लाईनचे आपल्याला 2 पॉइंट जर माहिती असतील तर आपण काय करू शकतो, तिचा स्लोप काढू शकतो. याचा मीनिंग काय, y2 minus y1 divided x2 minus x1 इज अ स्लोप. मग स्लोप माहिती झाला, पॉइंट माहिती झाला, तुम्ही पुन्हा काय लक्षात येतं आपलं स्लोप पॉइंट फॉर्म. फक्त m ची व्हॅल्यू काय इथं बघा, हे इक्वेशन आणि इक्वेशन सारखंच वाटते. याचा अर्थ काय, m आहे म्हणजे तो स्लोप आहे. हे बी आपल्याला समजून घेता येईल. असे झाले 3 आपले वेगळे फॉर्म. आता या पुढचा चौथा नंबर इक्वेशन जे काय आता 4 नंबरचं आपल्याला लक्षात घ्यायचे ती आहे स्लोप इंटरसेक्ट फॉर्म. स्लोप इंटरसेक्ट फॉर्म आता आपण लक्षात घेऊया. लेट m is a slope आणि c is a intersect. काय आहे c is a intersect आणि m is a slope. मग m हा स्लोप आहे आणि c हा इंटरसेक्ट आहे. तर काय इक्वेशन आहे, ते इक्वेशन आहे y is equal to mx plus c. हे इक्वेशन आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. तर याप्रमाणे मग हे एक मिळालं, 3 नंबर झालं, 4 नंबर. आता 5 नंबरचं इक्वेशन. 5 नंबरचं इक्वेशन आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे 2 इंटरसेप्ट आहेत. आपण असं म्हणूया लेट A is a x intercept and B is a y intercept. Intercept म्हणजे the distance or the length at which the line passes on the x axis and y axis. म्हणजे x axis च्या एवढ्या डिस्टन्स पासून एवढ्या अंतरावरून जाते, y axis एवढ्या अंतरावर, म्हणजे अशा प्रकारची लाईन जर जात असेल मग त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, तर इक्वेशन ऑफ लाईन x upon a plus y upon b is equal to 1. काय x upon a plus y upon b is equal to 1 is the equation of line by double intercept form. त्यानंतर पुढचा फॉर्म आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पुढचा फॉर्म जो आहे तो आहे नॉर्मल फॉर्म. कोणता फॉर्म आहे, नॉर्मल फॉर्म. लक्षात घ्या, हेडिंग टाका सगळ्यांनी. पुढचा जो काय फॉर्म आहे 6 नंबर आपण इक्वेशन पाहतोय. इक्वेशन नंबर 6 नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म आणि या नॉर्मल फॉर्म मध्ये काय आहे, समजा आपल्याकडं अशा प्रकारे xy एक प्लेन आहे, त्याच्यामधून ही लाईन अशा प्रकारे पास होते आणि ही लाईन जात असताना समजा त्या लाईन पासून आपण ओरिजिन मधून त्या लाईन पर्यंत जर असा नॉर्मल आपण ड्रॉ केला आणि त्या नॉर्मलनी जर तुमच्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर जर अल्फा इतका जर अँगल केला असेल, मग हे ओरिजिन पासून हे डिस्टन्स किती आहे एन पर्यंत, तर हे आहे सपोज पी. किती आहे, पी इतकं डिस्टन्स आहे. मग आपल्याला काय मिळतो, नॉर्मल फॉर्म आपल्याला मिळतो. लक्षात घ्या, नॉर्मल फॉर्म कसा मिळतो, कशा प्रकारे x इंटू कॉस अल्फा प्लस वाय इंटू साइन अल्फा इज इक्वल टू पी. तर हे इक्वेशन आहे नॉर्मल फॉर्मचं, इक्वेशन ऑफ लाईनचं. आता याच्याच मध्ये दुसरा जो फॉर्म आहे तो आहे दुसरा आणि म्हणजे शेवटचा, 7वा आणि शेवटचा
पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ लाईन. पॅरामेट्रिक फॉर्म, समजा एखाद्या लाईनचं इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं. समजा एखादी लाईन आपण विचार केला तर ती लाईन समजा अशा प्रकारे एक्स आणि वाय ऍक्सिस जे काय आहे आणि ही लाईन अशा प्रकारे जाते इथून आणि एक्स ऍक्सिस बरोबर थिटा इतका जर अँगल तयार करत असेल, हा थिटा इतका जर अँगल तयार करत असेल, समजा हा त्याचा एक पॉईंट आहे आणि या पॉईंट पर्यंतचे डिस्टन्स समजा आर इतकं आहे, या आर इतकं डिस्टन्स आहे, थिटा इतका जर अँगल तयार करत असेल, समजा हा जो काही पॉईंट आहे तो x1 y1 असा आहे आणि इकडे ओरिजिन आहे. याप्रमाणे व्हॉट इज द इक्वेशन ऑफ सच अ लाईन. इक्वेशन ऑफ सच अ लाईन इज x इज इक्वल टू काय असेल x1 प्लस r cos theta and then y is equal to y1 plus r sin theta. तर अशा प्रकारचे वेगवेगळे सगळं इक्वेशनचं स्ट्रक्चर एकच, पण अशा प्रकारचे वेगवेगळे आपण काय केले 7 अशा प्रकारचे डिफरंट फॉर्म ऑफ द इक्वेशन आपण लाईनचे लक्षात घेतले. पण याच्यामध्ये कोणतंही जरी इक्वेशन तुम्ही सोडवलं तरी ते पुढे जातं स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ लाईन. तुम्ही लाईन तुमच्याकडे दिलेली आहे, तुम्ही लाईनचं इक्वेशन कसंही सोडवा. म्हणजे समजा तुमच्याकडे स्लोप पॉईंट फॉर्म आहे, डबल पॉईंट आहे, स्लोप इंटरसेप्ट आहे, डबल इंटरसेप्ट आहे, नॉर्मल फॉर्म आहे, पॅरामेट्रिक फॉर्म आहे, अशा अनेक फॉर्म तुमच्याकडे आहेत आणि सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर शेवटी इक्वेशन ऑफ लाईन काय रिमेन राहतं. इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला मिळतं एक्स प्लस बी वाय आणि प्लस सी. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला लाईनचं मिळतं इक्वल टू 0. दिस इज आवर स्टँडर्ड इक्वेशन. तुम्ही कोणतंही सोडवा, काही करा, कसंही सोडवा आणि इक्वेशन तुम्हाला या स्ट्रक्चरमुळे मिळेल. म्हणजे समजा एक्स प्लस वाय प्लस 2 इक्वल टू 0 असेल, 3x प्लस 5y प्लस 6 इक्वल टू 0 असेल किंवा 5x मायनस 3y इक्वल टू 7 असेल, कसं बी मायनस 5x मायनस 16y मायनस 8 इक्वल टू 0. या प्रकारे तुमचं इक्वेशन ऑफ लाईन असेल. जेव्हा समजा असं बी असू शकतं, पहा 3x मायनस 2y इक्वल टू 0. याचा अर्थ तुमचा काय c ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिन आहे आणि हे जे आहे ते नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिफरंट फॉर्म किंवा कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट ऑफ द लाईन आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघितले. उद्याच्या चॅप्टरमध्ये आपण उद्याच्या भागामध्ये आपण याच्या पुढचा पार्ट जो काय आहे तर तो आपण स्टडी करणार आहोत, जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन किंवा कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन.